शांततेने व एकाग्रतेने आपल्या योगसिद्धीच्या आधारे बुद्धीचे सामर्थ्य वाढवलं व त्या शक्तीच्या साह्याने ज्योतिषाची आधारभूत तत्वे ठरवली. तर्कशास्त्राच्या जोरावर याचा निर्णय आपल्याला आजकाल घेता येत नाही. पुष्कळ वेळा यांचा आपल्याला निर्णय समजत नाही असं का ठरवलं गेलं, परंतु ते ऋषीमुनी चित्ताच्या शुद्धतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे ते जसंच्या तसं दृष्टोत्पत्तीस येत असेल तर ते मान्य करावं लागतं. याला परामानसशास्त्र म्हणतात. दुसरा मुद्दा जो येतो तो गुणसाम्यता. एखाद्या वस्तुमानातील तत्व व त्याच्या परिणामातील सारखेपणा यांच्यातील तुलनात्मक अभ्यास केला गेला. उदाहरणार्थ चंद्र. चंद्राचा प्रकाश सौम्य आहे, तो आल्हाददायक आहे. मग याचं निदर्शक जे आहे ते चंद्र पृथ्वीवरील परिणामासाठी जे जे चंद्राच्या आधिपत्याखाली येतील ते सौम्य स्वरूपाचे असतील, शीतल स्वरूपाचे असतील, प्रेमळ असतील असा विचार केला गेला. गुरु हा त्या आपल्याला त्या हैदराबादच्या दुर्मिळीतनं पिवळा दिसतो, मग शुद्ध कांचनाचं स्वरूप. आवाज येतोय ना बेहरे? आवाज चालू आहे ना बेहरे? हो सर येतोय. तिसरा मुद्दा जो आहे तो भूयोदर्शन, आणि हा महत्वाचा मुद्दा आहे आजच्या लेक्चरच्या दृष्टीने. भूयोदर्शन म्हणजे काय? भूयोदर्शन म्हणजे घटना सादृश्यता. अनेक वेळी एकदा पुष्कळ वेळा असं होतं की कावळा एकदा फांदीवरती बसला आणि फांदी तुटली तर त्याला योगायोग म्हणतात. दुसऱ्यांदी बसला फांदीवरती आणि फांदी तुटली तर त्याला योगायोग म्हणतात. पण हा कावळा 100 वेळा फांदीवरती बसला आणि 100 वेळा फांदी तुटली तर त्याला योगायोग नाही म्हणत, त्याला ज्योतिषशास्त्रात योग म्हणतात. आणि हा योग शोधणं जे आहे हे योगाचं महत्व आहे. मग एक लक्षात घ्या की हा योग घटना सादृश्यताचा म्हणजेच वारंवारिता. एखादी गोष्ट वारंवार घडत असेल तर तिचा अभ्यास करणं हे संशोधन आहे. एक लक्षात घ्या की रोडवरती ऍक्सिडेंट प्रोन झोन अशी पाटी लागते. तिथं तुमचा ऍक्सिडेंट होतोच का हो असं नसतं. तुम्हाला काळजी घेण्यासाठी ही गोष्ट सांगितलेली आहे. परंतु तिथं पाटी का लावली? कारण 365 पैकी 300 वेळा त्या एरियात ऍक्सिडेंट झालेला असतो, म्हणून तिथं ऍक्सिडेंट प्रोन झोन पाटी लागते. मग अशा ऍक्सिडेंट प्रोन झोन पाट्या आहेत अशा आमच्या जीवनात संशोधन करून आम्हाला सांगता येतील, कारण आम्ही संशोधन करणं आवश्यक आहे. मग हे संशोधन करताना ज्योतिष हे आपण बेसिकली शास्त्र मानलं. ज्योतिषाला शास्त्र मानलं. आज आपल्याला सुप्रीम कोर्टाने पण दुजोरा दिलेला आहे. मग हा दुजोरा देताना फल ज्योतिषाचा आत्मा काय आहे? फल ज्योतिषाचा आत्मा आहे कालनिर्णय. मग कालनिर्णय, कालमापन याच्याकडे अचूकतेकडे जाण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा शास्त्राची व्याख्या फिक्स करावी लागेल. मग शास्त्राची व्याख्या कशी फिक्स करणार? शास्त्राची व्याख्या आहे सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ नॉलेज. एखाद्या सुसंघटित केलेल्या नियमांना शास्त्र असं म्हणतात. म्हणजे काय? तर प्रथम निरीक्षण हे महत्वाचं आहे. नंतर निरीक्षण झाल्यानंतर अनेक वर्ष निरीक्षण केल्यानंतर त्यातनं अनुमान काढलं जातं. अनुमानातनं माणसं तर्क बनवतात. तर्कानंतर निष्कर्ष निघतात. निष्कर्ष झाल्यानंतर त्या निष्कर्षाचे नियम तयार केले जातात. मग हे नियम वापरले जातात. नियमांचं अवलोकन केलं जातं. अवलोकन करताना काही इकडे तिकडे गोष्टी आढळल्या तर त्याचं पुनर्विलोकन केलं जातं आणि पुनर्विलोकनानंतर नियमांचं परिवर्तन केलं जातं. म्हणून निरीक्षण टू परिवर्तन हा शास्त्राचं व्याख्या आहे. मग या शास्त्राच्या व्याख्येत ज्योतिषशास्त्र हे बसवलेलं आहे, बसतं आहे आणि आपण सर्वजण त्याच्या पद्धतीनेच काम करणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा की आमच्या पूर्वजांनी पूर्वी आकाशाकडे बघितलं, मृग नक्षत्रावरती पाऊस दिसला. मग त्यांनी अनेक वर्ष बघत गेले आणि मग त्यांनी एक निष्कर्ष काढला, नियम तयार केला की मृग नक्षत्र झालं की पाऊस येणार. आजकाल आपण बघतो काही वेळा पाऊस लेट येतो. मग वेधशाळेने अभ्यास केला. त्यांनी सांगितलं की आता कुठेतरी वादळ, हॅरिकेन वादळ येत आहे, कुठेतरी हवेतील बाष्प कमी झालेला आहे, कुठेतरी समुद्रात मोकळ पट्टा तयार झालेला आहे आणि म्हणून यावर्षी मान्सून लेट येणार आहे. हे जे मान्सून लेट येणार आहे याचं कारण शोधणं
म्हणजे परिवर्तन आहे. सध्याच्या काळात हे परिवर्तन आपल्याला आवश्यक आहे. आपण होराशास्त्र असो किंवा मेदिनी शास्त्र असो, याच्यामध्ये आपल्याला परिवर्तन आणावं लागणार आहे. पूर्वीच्या काळी कुंडली शास्त्रामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पारंपरिकने आल्या. आज विवाहाचं वय बदलत चाललेलं आहे. विवाहाचं वय पूर्वीच्या काळी 8 ते 18 होतं. आज मिनिमम 18 ठेवलेलं आहे आणि सध्याची स्थिती 25 ते 35 झालेली आहे. आम्हाला परिवर्तन आणावं लागेल. आम्हाला शिक्षण आहे. शिक्षणाचे पूर्वीच्या काळी व्हर्नाक्युलर फायनल आणि SSC याला महत्व होतं. आता मिनिमम ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटला महत्व आहे. आम्हाला परिवर्तन आणावं लागेल. मग हे परिवर्तन शास्त्राच्या माध्यमातून आणणं महत्वाचं आहे. परिवर्तन समजण्यासाठी आपल्याला काय काय गोष्टींचं करावं लागेल. 21व्या शतकातल्या गरजांचा विचार करावा लागेल. 21व्या शतकांचा गरजांचा विचार कसा आहे, तर आताच मी कसं बोललो की शिक्षणाचं पूर्वी 11वी झालं की त्याला 3 शाखा उपलब्ध असायच्या. एक मेडिकल, इंजिनिअरिंग आणि कॉमर्स. पण आता 300 शाखा आहेत. आम्हाला नुसतं कॉम्प्युटर म्हटलं तर सॉफ्टवेअर आहे, हार्डवेअर आहे, अॅनिमेशन आहे, अशा विविध शाखांच्या माध्यमांचा विचार करावा लागणार आहे. आम्हाला त्याचं शाखांचं स्कॅनिंग करावं लागणार आहे. याच्या प्रकारे असा विचार करावा लागणार आहे. रोग आहे, आजचा रोगाचा विषय आहे. रोग मर्यादित आहे. मग पूर्वीच्या काही रोगांची मर्यादा होती, मग आता अमर्याद झाल्या आहेत. आताच बघा ना, HIV आला, सार्स आला, नंतर कोविड आला. आणि काही वेळा डॉक्टर म्हणतात की तुमच्यातला हा जो रोग आहे ना, हा 1 in million आहे. आम्हाला हे सगळं शोधण्यासाठी आम्हाला संशोधन करावं लागेल. आम्हाला 21व्या शतकात जाऊन त्या ठिकाणी आम्हाला हे संशोधन करायचं आहे. करिअरच्या शाखा आहेत, हजारो विविध शाखा आता उपलब्ध झालेल्या आहेत. आता दालनं उपलब्ध झालेली आहेत. माझ्याकडे एक जण आला होता, सायंटिस्ट टाईप. तो म्हणाला मी एक संशोधन करतोय रोबोचं संशोधन काय आहे, तर ज्या ठिकाणी जखम झालेली आहे त्या ठिकाणी इंजेक्शन मधनं मी एक रोबो सोडणार. तो छोटा रोबो त्या जखमेच्या ठिकाणी जाणार, तिथं जखम ती बरी करणार आणि तिथंच तो त्याचं अस्तित्व संपवणार. ही एक माझी शाखा आहे. अशा अनेक शाखा, वेगवेगळ्या शाखांचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. संतती, पूर्वी ध्येय होतं, इतकी संतती झाली पाहिजे, तितकी संतती झाली पाहिजे. किंबहुना लग्न ही संस्था प्रजोत्पादन या बेसिकवरती अवलंबून होती. प्रजोत्पादन करायचंय अशी भूमिका होती. आता संततीच्या बाबतीत लायबिलिटी झाली आहे. 1-2 कपल आले होते, 1 वर्ष लग्नाला झालं होतं. मला वाटलं संततीचा प्रॉब्लेम असेल. मी म्हटलं संततीचं काही विचारताय का? संततीचा नाही म्हणे, संतती इज अ लायबिलिटी. आता लोक बदलले आहेत, आता विचार बदलत चालले आहेत. संतती लायबिलिटी वाटते. आम्हाला संततीच्या बाबतीत सुद्धा विचार करावा लागणार आहे. नवीन जनरेशनचा काय विचार आहे तो विचार बघावा लागणार आहे. विवाह पूर्वी उदात्त हेतू होता विवाहामध्ये, आता लिव्ह इन रिलेशनशिप आली. गाजराची गुंगी वाजली तर वाजली, नाहीतर परिस्थिती गंभीर आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये आम्हाला ज्योतिषशास्त्राचं विचार चांगल्या पद्धतीने करता आला पाहिजे. जे नियम मेदिनीमध्ये आम्हाला पाऊस येतोय, नंतर रोग भूकंप येत आहेत. आता क्रिकेट आणि युद्धाची पण भविष्य वर्तवायला लागले. पूर्वीच्या काळी हे नव्हतं, क्रिकेट नव्हतं, राजे महाराजे होते, निवडणुका नव्हत्या. आता त्याची आम्हाला भविष्य वर्तवायला लागतात. मग त्याचा अभ्यास आम्हाला स्टेप करावा लागेल. मग हा अभ्यास करताना जे नियम वराहमिहिर, भास्कराचार्य, आर्यभट्ट, पाराशरी, बृहज्जातक, सारावली या काळापासून चालत आलेले आहेत, त्यांचे नियम आत्ताच्या काळाला कसे लागू पडतात ते पाहणे आवश्यक आहे. आत्ताचा काळ कसा आहे? आता आपल्याकडे येणारा जातक, या जातकाची श्रद्धा, अंधश्रद्धा आणि डोळश्रद्धा आपल्याला विचारात घ्यावी लागणार आहे. त्याचा या शास्त्रावरचा विश्वास आहे का, तटस्थता आहे का, अंधविश्वास आहे का, अविश्वास आहे का, या सर्वांना तोंड देत आपल्याला शास्त्राची मांडणी करायची आहे. ही मांडणी करताना शास्त्राला आपल्याला परिभाषा बदलावी लागणार आहे. आपल्याला जातकाची परिभाषा म्हणावी लागेल. मी दादरला होतो, त्या ठिकाणी मी कार शिकायला गेलो एका एक्सपर्ट मोटर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये. पहिल्या दिवशी मला त्यांनी असं विचारलं की सर, मी तुमच्याशी कानडीत बोललो चालेल का? मला कळे ना आपण भाषा शिकायला आलो का कार शिकायला आलो. मी म्हटलं नाही, मला कानडी येत नाही. त्यांनी सांगितलं की हो खरंय, जेव्हा तुमचा माझा संवाद साधायचा असेल तर मला तुमची आणि माझी भाषा एक ठेवली पाहिजे. म्हटलं याचा कार शिकण्याशी काय संबंध आहे?
पहिल्यांदा रोडची भाषा समजून घ्या आणि रोडची भाषा आणि तुमची भाषा एक करा आणि मग कार रोडवरती आणा, असं म्हणून त्यांनी मला रोडचे नियम सांगायला चालू केलं. बघा, तिथं एक धडा शिकायला मिळाला. जेव्हा ज्योतिषात हा विचार आला तेव्हा मग एक लक्षात आलं की जातकाची आणि आपली भाषा एक असेल तर आपण थेट कनेक्ट होऊ, नाहीतर कनेक्ट नाही होणार. मग कनेक्ट होण्यासाठी थिंक लॉजिकली, इम्प्लिमेंट ऍस्ट्रोलॉजिकली हा रूल निर्माण केला गेला. मग हा रूल झाल्यानंतर आम्हाला दुसरी गोष्ट आणखी एक जातकाकडनं आम्हाला लक्षात यायला लागली की जातकाला साक्षी भावानं सिद्धता हवी आहे. हा सूर्य, हा जयद्रथ, अशी पद्धत जातकाची आहे. तो म्हणतो दाखवा हे असं आहे का नाही. मग ही सिद्धता आम्हाला कशी जमेल हो? या सिद्धतेकडे आम्हाला गेलं पाहिजे. मग सिद्धकाला घ्यायचं जायचं असेल तर मी जसं म्हटलं तसं जातकाच्या भाषेत जातकाला आपल्याला समजून सांगावं लागेल. त्याच्यासाठी पॉइंट सिस्टीमची निर्माण केलं. पॉइंट सिस्टीम म्हणजे ही जातकाची भाषा आहे. म्हणजे काय हो, आजकाल पालक येतात 9वी 10वीच्या सुमाराला आणि म्हणतात की हा माझा मुलगा 7वी 8वी पर्यंत 90% मिळत होता आणि आता त्याचे एकदम 70% झाले. कसं व्हायचं याचं? आमच्याकडे आम्ही ज्योतिषातनं पंचमस्थान, पंचमाचं पंचमस्थान, चतुर्थ स्थान, तृतीय स्थान, लाभस्थान, द्वितीय स्थान, लग्नस्थान, या सगळ्या गोष्टी बघणार आहोत. त्यांचे भाव भावेशाची स्थिती बघणार आहोत. पण ही स्थिती त्या मुलाला किंवा त्या पालकांना नाही समजणार आहे. त्यांना समजेल अशा भाषेत सांगायचं असेल तर अभ्यासासाठी कुठल्या गोष्टींची आवश्यकता आहे हे आम्हाला आमच्या संशोधनातून सांगावं लागेल. आणि मग त्यासाठी आपल्याला काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने जातकासमोर मांडाव्या लागतील. मग त्या मुलाचा अभ्यास चांगला होण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे त्याचा विचार करावा लागेल. मग त्या ठिकाणी 7 गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतील. त्याचं ग्रास्पिंग कसं आहे, त्याची नॉलेज लेवल कशी आहे, त्याची मेमरी कशी आहे, त्याचं व्हिज्युअलायझेशन कसं आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन लिखाण कसं आहे, त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे आणि त्याचं हे सर्व सांभाळण्यासाठी हेल्थ कशी आहे. मग आम्हाला ग्रास्पिंग चंद्र आहे, नॉलेज गुरु आहे, मेमरी बुध आहे, व्हिज्युअलायझेशन शुक्र आहे, इम्प्लिमेंटेशन मंगळ आहे, शनी कन्सिस्टन्सीचा आहे आणि रवी हेल्थ आहे. आम्हाला कुंडलीच्या माध्यमातून तो कुठे कमी पडतोय हे जर सांगितलं तर जातक आणि आई वडील त्या पर्टिक्युलर गोष्टीवरती काम करू शकतील. मग ही पर्टिक्युलर गोष्ट आम्हाला सांगता आली पाहिजे. आता या ठिकाणी आज आपण आरोग्याचा विचार केलेला आहे. मग आरोग्याचा विचार काय आहे? 6, 11 आहे, 1 आहे, शनी मंगळ आहे, गुरु आहे. आम्ही अभ्यास करणार आहोत त्यांचा, या भाव भावेशांचा, त्यांच्यातल्या योगाचा, त्यांच्यातल्या नक्षत्र स्थितीचा अभ्यास करणार आहोत. पण आरोग्य हे बेसिकली जातकाला सांगताना काय सांगणार आहे? जातकाला सांगणार नाही. आरोग्य हे 2 प्रकारे आहे. एक नॅचरल आहे, एक ॲक्वायर्ड आहे. नॅचरल मध्ये आम्हाला बॉडीली आहे, मेंटल आहे. बॉडीली मध्ये आम्हाला वात पित्त कफ या शरीर प्रकृती मध्ये बिघाड झाल्यामुळे होणार आहे. मग याचा विचार 6, 8 आणि आस्पेक्टने करता येईल. परंतु मेंटल मध्ये काय आहे? अँगर आहे, फिवर आहे, सॉरो आहे, इमोशन्स आहे. याचा विचार आम्हाला त्याच्या लग्न स्थानावरून, त्याच्या जन्मराशीवरून करता येईल, त्याच्या मानसिकतेवरून करता येईल. ॲक्वायर्ड मध्ये काय आहे? नोन डिसीजेस आहेत. आम्हाला नोन डिसीजेस कुठले ते माहिती आहे, बिकॉज आमच्या खाण्यामुळे आज मी सकाळी काहीतरी बटाटे वडा खाल्ला, पोट बिघडलं. नोन डिसीजेस आमच्या खाण्यावरती. आम्ही दररोज जर काही घेत असू तर त्याच्यामुळे लिव्हर बिघडणार आहे. मग ही गोष्ट नोन डिसीज मध्ये आहे. काही गोष्टी अननोन डिसीजेस आहेत. मग ते तुम्हाला बाधक स्थानावरून कळतील. साथीचे रोग आहेत, राहू केतू आहेत, बुध आहे, करोना आज आलेला आहे. या पद्धतीचा विचार या ठिकाणी करताय. आणि असा विचार केल्यानंतर मग आपल्याला सांगता येईल की तू मूळ प्रकृती काय आणलेली आहे. रोगाची स्थिती 6 स्थानावरून करता येईल, मूळ प्रकृती लग्न स्थानावरून बघता येईल, गंभीरता 6चं 6 11 वरून बघता येईल आणि प्रतिकार शक्ती रवीवरून शोधता येईल आणि मानसिक स्थिती डीएनए लग्न स्थानावरून, मानसिक प्रवृत्ती चंद्र राशीवरून आणि प्रकृतीचे स्वभाव हा त्याच्या रवी राशीवरून करता येईल. 9वा शब्द लग्न चेक करता येईल. मग ह्या गोष्टी आम्हाला जर त्याला सांगता आल्या की तू इथं कमी आहेस, इथं चांगलं आहे, ह्या गोष्टी आपल्याला करता येते. मग ही सिद्धता जातकाच्या भाषेत या पद्धतीने झाल्यानंतर पुढचा मुद्दा येतो, हा सूर्य हा चैत्र. मग अशी मी म्हटलं साक्षी भावाने सिद्धता. साक्षी भावाने सिद्धता म्हणजे काय? एक लक्षात घ्या, आज सर्वमान्य पद्धत कुठली आहे साक्षी भावाने सिद्धता करण्यासाठी? तर साक्षी भावाने सिद्धता म्हणजे स्टॅटिस्टिकल अनालिसिस. आम्हाला स्टॅटिस्टिकल अनालिसिस करता आलं पाहिजे. एक लक्षात घ्या, परवामध्ये एक
ऍस्ट्रॉलॉजी ऑस्ट्रेलियामध्ये एका इन्शुरन्स कंपनीने एक सर्वे करायचं ठरवलं. त्यांनी सर्वे केला की आपल्याला ऍक्सिडेंटचे पेमेंट्स कुणाकुणाला जास्त करावी लागली आहेत. ज्या इन्शुरन्स व्यक्तींना, इन्शुर्ड व्यक्तींना, त्यांची एक 5,000 लोकांचा सर्वे केला. त्यातले 4,500 4200 सर्व्हिस जे आहेत क्लायंट, त्या क्लायंटच्या राशी कुठल्या मिळाल्या? त्या क्लायंटच्या राशी मिळाल्या मिथुन, कन्या, मेष आणि वृश्चिक. एक लक्षात ठेवा की सायन्स सुद्धा स्टॅटिस्टिक्स मध्ये बसत आहे. 2 राशी कन्फ्युज होणारे आहेत आणि 2 राशी अग्रेसिव्ह आहेत. जो अग्रेसिव्ह आहे त्याला ऍक्सिडेंटची भीती आहे, जो कन्फ्युज आहे जाऊ का नको त्याला भीती आहे. मग आम्हाला असं स्टॅटिस्टिकल अनालिसिस करता येईल. आज एक लक्षात ठेवा, मगाशी वरती आरोग्याचा विचार झाला, त्यावेळेस सुद्धा आम्हाला मानसिकता ही फार महत्वाची बघावी लागणार आहे. कारण का, आज सायन्स सुद्धा असं म्हणतंय की 80 to 90% आजार हे सायकोसोमॅटिक आहेत. मग सायकोसोमॅटिक आहेत म्हणजे काय हो? त्या सायकोसोमॅटिक मध्ये टाइम मॅगझिन मध्ये एक आर्टिकल आलं होतं. त्या आर्टिकल मध्ये त्यांनी असं लिहिलं होतं की त्यांनी एक 10 रोगी घेतले. एकाचं मायग्रेन आहे, एकाचं पोट दुखतंय, एकाचं कुठे अपेंडिक्स झालेलं आहे, अशा पद्धतीने घेतलं. त्यांचे डॉक्टर्स जे आहेत त्या डॉक्टर्सना गाठलं आणि डॉक्टर सांगितलं आम्हाला संशोधन करायचं आहे. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही यांना फक्त एक रेड वॉटर द्या, लाल रंगाचं पाणी द्या. त्यांना सांगा डिस्टिल वॉटर की हे तुमच्यासाठी स्पेशल औषध बनवले तुमच्या रोगासाठी. 6 महिन्यानंतर अपेंडिक्स बरं झालं आढळलं, मायग्रेन बरा झालं आढळलं. तेव्हा अमेरिकन संशोधक चकित झाले. ते म्हणाले हाऊ इट इज पॉसिबल. मग त्यांनी त्यांना सायकोसोमॅटिक नाव दिलं. मग आम्हाला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जातकाला घाबरवून चालणार आहे का? आज आमच्याकडे ज्योतिषात पत्रिकेत एखादा ग्रह सप्तमात हर्षल दिसला तर आम्ही लगेच अरे बापरे असं म्हणतो. अरे वा कधी म्हणणार आहोत? आम्हाला अरे वा म्हणता आलं पाहिजे. आम्हाला ही गोष्ट जातकासाठी सांगता आली पाहिजे की अरे कुंडली हे टोपोशीट आहे. तू मागच्या जन्मातनं काय घेऊन आला, काय भोगायचंय आणि उपभोगायचंय याचा सांगणारा नकाशा आहे. मग रोड इज एक्झिस्ट आहे. मग तुला आता याच्यावरती गाडी चालवायची, मी तुला स्पीड ब्रेकर कुठे आहे, टर्न डायव्हर्शन कुठे आहे हे सांगतो. हा हर्षल डायव्हर्शन आहे, हा हर्षल स्पीड ब्रेकर आहे. इथं काळजी घेणं हे महत्वाचं आहे. अशा पद्धतीने आम्हाला याचं काम करावं लागेल. मग एकाच रोगाच्या, आज संस्थेत आम्ही संशोधन करतो. संस्थेत संशोधन करतो म्हणजे काय? एकाच रोगाच्या, एकच रोग घेतला, HIV घेतला, हार्ट अटॅक घेतला, ब्लड प्रेशर घेतला, कॅन्सर घेतला, ब्रेस्ट कॅन्सर घेतला, अशा पद्धतीची एकच गोष्ट घेतो आणि मग त्याच्या 25 कुंडल्या, 50 कुंडल्या, 100 कुंडल्या गोळा करतो आणि त्याचं स्टॅटिस्टिकल अनालिसिस तयार करतो. हे स्टॅटिस्टिकल अनालिसिस मध्ये आम्हाला 70 ते 80% ग्रह योग मिळतात. अनालिसिस कसं करावं? अनालिसिस पहिल्यांदा समजा एक मी 10 रूल तयार केले. मग 10 रूल मध्ये एक रूल एका कुंडलीत किती लागला आणि 10 रूल पैकी किती रूल एका कुंडलीत लागले, असं आडवं आणि उभं स्टेटमेंट दोन्हीच तयार होतं. मग एक रूल 100 मध्ये समजा 70 कुंडलीत लागला आणि त्या 10 रूल पैकी 5 रूल एका कुंडलीत लागले, तर रूलचं 50% पर्सेंटेज इकडं आलं, इकडं 70 ते 80% आलं. आम्हाला या पद्धतीने संशोधनाची दिशा ठरवावी लागेल. करिअरचं गोष्ट आहे, करिअरच्या शिक्षणाचे आम्हाला करता येईल. शिक्षणाच्या दृष्टीने आज 10वी 12वीला लोक येतात आणि विचारतात की आम्हाला कुठलं शिक्षण घेऊ. मुलगा म्हणतो हे घ्यायचंय, तो घ्यायचंय. एक मुलगा आईवडिलांना घेऊन आला होता आणि 8वी 9वीत होता. तो मला म्हणाला की वडील म्हणाले की याला आता आम्हाला बूट घ्यायचे, हे सगळं करायचंय, बॅट घ्यायचे, सगळं याला क्रिकेटमध्ये करिअर करायचंय, तर त्याचा खर्च चिकार आहे, तर आम्ही हा खर्च करावा का? लोकांना खर्चाचा प्रश्न आहे. काहींचा छंद असतो, त्यांना 80,000चे म्युझिकचे इन्स्ट्रुमेंट्स असतात. एखादी ग्लोवची कॉस्ट जास्त असते, टेनिसला बुटाची कॉस्ट जास्त असते. पालकांचा प्रश्न आहे की आम्ही एवढा खर्च करायचा का? हा योग्य आहे का? हे कशाने सांगता येईल? आमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये असेल तर आम्हाला सांगता येईल. त्याच्या मुलाचा पंचमेश गुरु होता. मी म्हंटल हा क्रिकेट खेळतोय, असं जातोय. त्या मुलाला विचारलं तू काय रे अंपायरचं काम करतोस का? तो म्हणे काका मोस्टली मी अंपायरचं काम करतो, मला ते आवडतं. मी आई वडिलांना म्हटलं
की हा ऍडवायझरी माणूस आहे. मग ऍडवायझरी माणूस आहे तर याला क्रिकेटचं करिअर करू द्यायचं का नाही हे तुम्हाला ठरवावं लागेल. अंपायर हे करिअर आहे का क्रिकेटचं तुमच्या डोळ्यासमोर? तेव्हा त्यांचे डोळे उघडले. अशा पद्धतीने आपल्याला या करिअरमध्ये आपल्याला काम करता येईल. आपण इकडे बघतो काही वेळा डॉक्टर होतो आणि कलाकाराचं काम करतो. किती डॉक्टर्स कलाकाराचं काम करतात. मग शिक्षण एक आणि करिअर दुसरं. आम्हाला संशोधन करता येईल. शिक्षणाच्या वेळच्या दशा वेगळ्या होत्या, करिअरच्या वेळच्या दशा वेगळ्या आहेत. मग करिअरवरनं आम्हाला शिक्षण ठरवता येईल. त्याचं करिअर काय आहे ते 10वी-12वीला मुलगा आला त्याला सांगता येईल की या पद्धतीत जो करिअर आहे, करिअरचा आणि शिक्षणाचा एक एलसीएम काढता येईल. हा एलसीएम काढणं हे सोपं आहे. त्याच्यावर आम्हाला त्याच्यात ऍडवाइस देता येईल. रिव्हर्स इंजिनिअरिंग करता आलं पाहिजे. आम्हाला जुने नियम आहेत, जुने नियम दिलेत आम्हाला. या जुन्या नियमांचं रिव्हर्स इंजिनिअरिंग कसं करायचं? एक तुम्हाला साधी गंमत सांगणार आहे की आमच्याकडे एक विशारदला एक बाई होत्या, त्या चित्रकला टीचर होत्या, आर्ट टीचर होत्या. आम्ही हा रिव्हर्स इंजिनिअरिंगचा प्रयोग त्या ठिकाणी जाऊन करायचं ठरवलं. आम्ही त्यांच्या क्लासमध्ये गेलो आणि तिथं क्लासमध्ये सांगता वय वर्ष 6 ते 11 वर्षाची मुलं होती. काय 20-22 मुलं असतील. आम्ही सगळ्यांना कोरे कागद दिले आणि त्यांचे ब्रश वगैरे पेंटिंग होतं त्यांच्याकडे आणि त्यांना सांगितलं की आज तुम्हाला जे पाहिजे ते चित्र काढा. तुमच्या मनाला येईल ते. आज चित्र हे काढायचं ते काढायचं असा प्रकार नाही. तुम्हाला जे योग्य वाटेल, तुम्हाला जे वाटेल ते करा. इच्छेप्रमाणे चित्र काढा. आम्ही सगळ्यांची चित्र गोळा केली. सगळ्यांचे प्रवेश अर्ज होते. सगळ्यांच्या बर्थडेट्स काढल्या आणि बर्थडेट प्रमाणे ते चित्र वेगळी केले. ज्यांची एक बर्थडेट होती असे 2 विद्यार्थी होते. त्यांचं चित्र बघितलं. त्यांनी उंच उंच इमारती काढल्या होत्या. ही अग्नितत्वाची लोक होते 1 आणि 9 आणि त्यांचे उंच उंच दोघांनी अशा उंच उंच हाय राईज बिल्डिंगचं चित्र काढलं. अग्नितत्वाचे लोक होते. एकाने नदी आणि हे दाखवलं होतं, त्याचे जन्मांक 2 होता. कुठेतरी कोणतरी मंदिर दाखवलं होतं, त्याचा जन्मांक 3 होता. आम्ही हा पेपर मुद्दामून लोकांना दाखवण्यासाठी ठेवलेला आहे आमच्या संस्थेत. प्रश्न असा आला आमच्या पुढे की हे सगळं जुळतं आहे पण 4 आणि 7 हा आकडा, 4 हा आकडा हर्षलचा आहे आणि 7 हा नेपच्यूनचा आहे. मग हर्षल नेपच्यूनचं कोणी आहे का? तर 2 मुलं निघाली. एक 4चा होता आणि एक 7चा होता. यांनी काय केलं हे आम्हाला उत्सुकता होती. म्हणून 4चे ड्रॉइंग बघितलं. त्यांनी एक मोठा सूर्य काढला. कारण हर्षल हा एक्सेंट्रिक प्लॅनेट आहे. हर्षल हा गूढ पांढरे आहे. सप्तमेश नेपच्यून हा गूढ आहे. त्यामुळे या दोघांचं आम्हाला कुतूहल होतं पाहत होते. त्या 4च्या माणसांनी एक मोठा सूर्य काढला होता आणि सूर्याला मोठ्या अशा मिशा काढून मिशाळ सूर्य दाखवला होता. आणि 7ला नेपच्यूनच्या मुलांनी एक बोगदा दाखवला होता आणि बोगद्यातनं अंधारात अशी मेट्रो जातीये असं काहीतरी गूढ जाते अशा टाईपचं चित्र काढलं होतं. एक लक्षात घ्या की आपण जे घेऊन येतोय ते फिक्स आहे. मग जे मला मिळालेलं आहे त्याचं ब्युटी पार्लर कसं करायचं याच्यासाठी आपल्याला पुढे गेलं पाहिजे. एक लक्षात घ्या, आज आम्ही संस्थेमध्ये एक मोठा प्रकल्प घेतलेला आहे. संशोधनाचा विषय निघाला म्हणून सांगतो. मी एक 5 मिनिटं थोडं बोलणार आहे जास्त, पण संशोधनाचा विषय निघाला म्हणून सांगतो की 5000 कुंडल्यांवरती आम्ही 15 पद्धतींचा विचार करतोय. कालमापनाच्या किती पद्धती आहेत आपल्याकडे? कालमापनाच्या अनेक पद्धती आहेत. नुसत्या दशा म्हटलं तर अष्टोत्तरी, योगिनी आणि विसुत्तरी 3 दशा आहेत. मग वर्षप्रवेश कुंडली आहे, मंथा आहे, पारंपरिक मध्ये आपण बघतोच आहोत, जैमिनी आहे, अष्टक वर्ग आहे, केपी आहे. या सर्व पद्धतींचा आम्ही एकूण 15 पद्धती निवडल्या आणि 15 पद्धती एक घटना 15 पद्धतीने चेक करून पद्धतींचं मूल्यांकन करणार आहोत. 5000 कुंडल्यांवरती आमच्या मूल्यांकनाचा प्रोजेक्ट चालू आहे. मला आरती घाटपांडे आणि पल्लवी या दोन्ही मला मदत करतायत आणि आमचे सर्व 55 विद्यार्थी या ठिकाणी काम करतायत. मोठा प्रोजेक्ट आहे. याच्यातनं पद्धतींचं मूल्यांकन होणार आहे. या पद्धतीचं संशोधन होणं हे आवश्यक आहे. मग संशोधनाचं हे रिव्हर्स इंजिनिअरिंग मधून आपल्याला काय मिळणार आहे? रिव्हर्स इंजिनिअरिंग मधून आपल्याला मिळणार आहे त्या व्यक्तीचं स्वॉट अनालिसिस. व्हॉट इज मेंट बाय स्वॉट अनालिसिस? A stands for strength, W stands for weakness, O stands for opportunity, T stands for threats. मग आम्हाला त्यांचा फुल बॉडी स्कॅन करता येईल. मग स्ट्रेंथ वरती माणूस जगतो आणि विकनेस वरती काम केलं की प्रोग्रेस होतो हे आम्हाला जातकाला समजून सांगता येईल. आणि ते कसं सांगता येईल तर आम्हाला समुपदेशाच्या माध्यमातून सांगता येईल. आम्ही समुपदेशन जर केलं तर चांगलं आहे.
आज अर्जुन युद्धाला तयार नव्हता. अर्जुनाचं काय झालं? श्रीकृष्णाने गीता म्हणजे काय? श्रीकृष्ण हा पहिला समुपदेशक आहे. त्यांनी अर्जुनाला गीता सांगून त्याला प्रवृत्त केलं भीष्माला मारायला. मग समुपदेशाच्या माध्यमातून जर जातक प्रवृत्त झाला तर तुमचं सांगितलेलं ज्योतिष 100% खरं येणार आहे. जातकाला प्रवृत्त करणं ही गोष्ट महत्वाची आहे. आणि या 21व्या शतकात आम्हाला मध्ये जीपीएस असतो. जीपीएस काय सांगतो? जीपीएस सांगतो डेस्टिनेशनला जायचं असेल तर 2 किलोमीटर राईट टर्न करा. 2 किलोमीटर अंतर स्टेअरिंग कुणी वळवायचं? 2 किलोमीटर स्टेअरिंग आम्हाला वळवायचं आहे. म्हणजे स्टेअरिंग वळवणं म्हणजे एफर्ट्स आहे. मार्गदर्शन करणं म्हणजे गायडन्स आहे. गायडन्स प्लस एफर्ट्स इज इक्वल टू बेनिफिट आहे. हे सूत्र घेऊन ज्योतिषांनी आज आपल्याला जातकांना सांगितलं पाहिजे, आज समाजात वावरलं पाहिजे. आधुनिक जातक जो आहे आपल्याकडे येणार आहे या आधुनिक युगातला, त्याच्या बुद्धिमत्ताला आपल्याला चॅनलाइज करावं लागेल, त्याच्याशी थेट कनेक्शन करावं लागेल. कारण का? तर इंटेलिजंट क्वोशंट हा आजकाल भयंकर गाजलेला शब्द आहे. इंटेलिजंट क्वोशंट आहे, इमोशनल क्वोशंट आहे, मल्टिपल क्वोशंट आहे. आता सध्या नवीन अलीकडे आर्टिफिशियल क्वोशंट आलेला आहे. मग या क्वोशंटच्या भाऊगर्दीत आम्ही कुठे बसायचं आहे? आम्हाला जातकाकडनं काय करून घ्यायचं आहे याचा आम्हाला अंदाज आला पाहिजे. कदाचित इंटेलिजंट क्वोशंट त्याला निर्णय घेण्यासाठी, परिस्थितीच्या याच्यात निर्णय घेण्यासाठी मदत करतो. इमोशनल क्वोशंट किंवा मल्टिपल क्वोशंट जुळवून घेण्यासाठी किंवा परिस्थितीमध्ये त्याला उद्युक्त करण्यासाठी मदत करतो. आर्टिफिशियल क्वोशंट या सर्वांचं प्रश्नांचं मूल्यमापन करतो. पण आम्हाला एवढ्यावरती थांबून चालणार नाहीये. आमच्या ज्योतिषांचं कार्य, आमच्या वराहमिहिर भास्कराचार्यांनी हे ज्योतिष जे आणले ते इथेच थांबण्यासाठी नाही आणलेलं. त्यांना याच्या पुढचंही महत्व आहे, स्पिरिच्युअल क्वोशंट. आम्हाला जातकाचा स्पिरिच्युअल क्वोशंट जागृत करता आला पाहिजे. कारण का? तर स्पिरिच्युअल क्वोशंट म्हणजे काय? तारतम्यता आहे, नीतिमत्ता आहे, चांगलं वाईट जाणण्याची आणि जाणीवेची त्याची क्षमता त्याला जाणून देण्याची आहे. मग त्याचा स्पिरिच्युअल क्वोशंट हा आम्हाला जागृत करता येईल त्याच्या भाग्यस्थानावर आणि व्ययस्थानावर. आणि मग त्याच्यातनं त्याला समजून येईल की आज जे करायची गरज आहे, निर्णय घेताय, जुळवून घेताय, मूल्यमापन करताय, पण हे करायची गरजच आहे का? हे कोण सांगणार आहे? हे स्पिरिच्युअल क्वोशंट सांगणार आहे. मग स्पिरिच्युअल क्वोशंट त्याला संयम शिकवणार आहे. मग हा संयम जातकाला देणं हेही ज्योतिषशास्त्राचं आद्य कर्तव्य आहे. आपण आज जे संशोधन करतो त्या संशोधनाने काय सांगतो? संशोधनाने चांगला निर्णय घेण्यासाठी एक आवश्यक पूर्वपीठिका तयार होते. माणसाला निर्णय चांगला केव्हा होतो? निर्णय चांगला होतो माणसाकडे सखोल ज्ञान असेल तर, माणसाकडे अनुभव आणि अनुभूती असेल तर, आणि ज्ञान आणि अनुभव यांचा उपयोग करून तो बुद्धिमत्तेच्या जोरावर, म्हणजे ज्याला विस्डम म्हणतात, त्याच्या जोरावर निर्णय घेतो. मग नॉलेज, एक्सपिरियन्स आणि विस्डम या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. या 3 गोष्टी आपल्याला संशोधनाने साध्य होतात. आणि याच्या माध्यमातून काय होतं? या माध्यमातून आपला आत्मविश्वास वाढतो. आणि हा आत्मविश्वास निर्णय घेण्यासाठी आवश्यक असतो. एक लक्षात ठेवा, मी तुम्हाला 1-2 गोष्टी उदाहरण देणार आहे आणि मी विश्राम घेणार आहे, म्हणजे वेळ संपत आली आहे. ऑस्ट्रेलियावरून एक कपल माझ्याकडे एक समस्या घेऊन आला. त्यांची समस्या होती की आमचं 3 महिने झालेले आहेत आणि आम्हाला तिथल्या डॉक्टर्सनी सोनोग्राफी केली तेव्हा डाऊन सिंड्रोम सांगितला आणि आम्हाला सांगितलं तुम्ही अबॉर्ट करा. इंडियात असताना तुम्ही आमचं लव्ह मॅरेज असताना लग्न केलं, लग्न लावून दिलं, आमचा तुमच्यावरती विश्वास आहे, आम्ही अबॉर्ट करू का नको करू? संस्थेमध्ये एक संशोधन केलेलं आहे की 9 महिने गर्भात संतती असताना संततीमध्ये डिफेक्ट येऊ शकतो का, हे संशोधन केलंय. त्या संशोधनाचा फायदा असा झाला की त्याप्रमाणे प्रत्येक महिन्यातल्या ग्रहांची स्थिती, तिची LMP माहिती होती, प्रत्येक महिन्यातली ग्रहांची स्थिती बघितली आणि ग्रहांची स्थिती बघून सगळीकडे ओके दिसल्याबरोबर मी त्यांना सांगितलं नो नीड टू अबॉर्शन. इट वॉज अ डिसिजन गिवन बाय एक्सपिरियन्स, गिवन बाय नॉलेज, गिवन बाय रिसर्च. आणि मग 6 महिने थोडे अस्वस्थ गेले
परंतु 6 महिन्यानंतर त्यांचा निरोप आला की शी डिलिव्हर्ड हेल्दी अँड गुड बेबी. मी एका डॉक्टरनं हे समजून सांगत होतो, संबंध केस सगळी समजून सांगितली त्यांना. ते मला म्हणाले, ते न्यूरोसर्जन होते, ते म्हणाले की जकांदर यू हॅव टेकन रिस्क. म्हटलं तुम्ही जेव्हा डोक्यावरती क्रॅक घेता, डोकं फोडता आणि मेंदूवरती काम करता तेव्हा काय करता? ते म्हणे आम्ही रिस्क घेतो. म्हटलं रिस्क कशावरती घेता? आमच्या शास्त्रावरती विश्वास आहे, माझ्या शास्त्रावरती विश्वास आहे, माझ्या अनुभवावरती विश्वास आहे, माझ्या रिसर्चवरती विश्वास आहे. दुसरी केस अशी आली होती की तिला 9व्या वर्षी ब्लड कॅन्सर झाला होता आणि 22व्या वर्षी माझ्या एका नेहमीच्या जातकामधला एक मुलगा तिच्या प्रेमात पडला आणि त्यांना लग्न करायचं होतं. डॉक्टरने त्यांना सांगितलं की हिची एमसी आलेली नाहीये, आज 22 वर्ष झाले, हिची एमसीच आली नाहीये, तुम्हाला कॉन्ज्युगल रेट एन्जॉय करता येतील पण संतती होणार नाही. आपल्याकडे संततीसाठी चिकार आहे. आज बेऱ्यांनी किती संततीसाठी केलेला आहे बंधुत्वावरती विचार, चांगला विचार केलाय त्यांनी स्वतः. तर हा विचार संततीचा बघितला, बीजस्फोट चिकार गोष्टी आपल्याकडे कुंडली आहे, सगळं डिटेलमध्ये बघितलं. त्यांना संतती दिसत होती जोडप्याला. मी म्हटलं तुम्ही लग्न करायला हरकत नाही, तुम्हाला संतती, पण 1 वर्षाने होईल, आता नाही, लगेच नाहीये संततीचा योग. त्यांनी विश्वास ठेवला आणि एमसी न येणाऱ्या मुलीला, ब्लड कॅन्सर झालेल्या बऱ्या झालेल्या मुलीला आपली सून करून घेतली. त्यांनी मोठं लेटर दिलंय आपल्याला संस्थेला ज्योतिषशास्त्राबद्दल. मग 6 ते 8 महिन्यांनी त्या मुलाचा मला फोन आला, काका चमत्कार झाला. म्हटलं काय झालं? हिची एमसी अचानक सुरू झाली आणि मग त्यांना संतती झाली. आम्ही हे नाव ठेवलंय, पण माझा बाकीचा पुढचा प्रश्न महत्वाचा नाही, पण शास्त्राच्या संशोधनाचा फायदा काय होतो हा तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता. हा काय सांगू शकलो मी? का आत्मविश्वास जागृत करू शकलो? कारण संशोधन, आजचा विषय संशोधन आहे. या संशोधनामुळे हा आत्मविश्वास जागृत होतो आणि हा आत्मविश्वास सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त व्हावा, त्यांच्या संशोधनातून त्यांना प्राप्त व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करतो. आपण सर्वांनी शांतपणे माझे विचार ऐकून घेतले आणि मला या ठिकाणी ज्योतिष प्रबोधींनी, सचिननी, बेऱ्यांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थिंक लॉजिकली आणि इम्प्लिमेंट ॲस्ट्रॉलॉजिकली असं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि निश्चित आमचे विद्यार्थी ते ॲस्ट्रॉलॉजिकली इम्प्लिमेंट करणार आहेत. स्वेटची डेफिनेशन खूप छान सांगितली आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग ही काळाची गरज आहे, आपल्याला ते करणं गरजेचं आहे. सर आपला अनमोल मार्गदर्शन खरंच आम्हाला लाभलेलं आहे. अनेक जणांनी रिक्वेस्ट पाठवली. तुझा चेहरा पाहून बरं वाटला. हा, चेहरा प्रसन्न आहे, मस्त आहे, छान वाटला. चाल. अनेक जणांनी सर रिक्वेस्ट पाठवली की याचं रेकॉर्डिंग काही अवेलेबल आहे का किंवा काही तुम्ही करताय का तिथं, काही त्याची लिंक आम्हाला? रेकॉर्डिंग नाही केलं का तुम्ही? आम्ही केलेलं आहे. नाही, आम्ही तरी पाठवेन. नाही, आम्ही केलेलं आहे इथं, पण ते तुमच्या परवानगीनं देऊ दे का असं विचारतोय मी. हो, द्या.